आता ह्या पडणाऱ्या पावसात तुम्हालाही काहीतरी एकदम टेस्टिंग बाज खावंसं वाटत असेल ना, तर असे पराठे नक्कीच ट्राय करू शकता. असं नाही की आपण पाऊस पडत असल्यानंतर नेहमीच कांदा भजीच खावं, कधीतरी अशी पण रेसिपी ट्राय करायला पाहिजे. हेच धपाटे मी कसे बनवले त्याची रेसिपी मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते जाणून घेऊया. सर्वात पहिले भरपूर सारा चिरलेला कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि 2 किसलेले बटाटे. ह्या बटाट्याला व्यवस्थित मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि कोरडं करून घ्यायचं. रेसिपी खूप सुंदर लागते बरं का, एकदम अंडा भुर्जीलाही पाठीमागं टाकेल अशी. चला तर सुरू करूया. आता इथं माझे व्हेजिटेबल्स तयार आहेत, तोपर्यंत पीठ कोणतं कोणतं लागतं आणि किती किती प्रमाण लागेल ते तुम्हाला सांगते. चला, सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. ह्याच वाटीने आपल्याला दुसरंही मापून घ्यायचं, ते आहे 1 वाटी बेसन पीठ. आणि नंतर आपल्याला लागणार आहे ह्याच वाटीने अर्धा वाटी रवा. रवा कसाही चालेल, जाड असेल तरी चालेल, बारीक असेल तरी चालेल, आपल्या घरात जो असेल तो यूज करू शकता. जर कधी एखाद्या वेळेस तुम्हाला भाजीपोळी करायचं जीवावर आलं किंवा भाजीपोळी खाऊन खाऊन कंटाळा आला तर तुम्ही असे पराठे नक्कीच ट्राय करू शकता. चला, आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्या अगोदर त्यामध्ये तिखट आणि थोडीशी हळद घालायची. तिखट चवीपुरतं घालू शकता. जर लहान मुलं असेल तर कमी टाकायचं, नसेल तर तुम्हाला झणझणीत हवं असेल तर जास्तही टाकू शकता. आणि यामध्ये थोडासा खायचा सोडा पण टाकायचा, म्हणजे आणखी मऊ बनतात. आता हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करायचं की जेणेकरून त्यामध्ये गाठी बनणार नाही. हळूहळू व्यवस्थित मिक्स करायचं. बॅटर एकदम छान व्यवस्थित मिक्स करून झालं का त्याला 10 मिनटासाठी तसंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं, म्हणजे आपण जो रवा टाकलेला आहे तो व्यवस्थित भिजतो. चला, आता हे बॅटर आपण तसंच 10 मिनटासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण जे व्हेजिटेबल्स चिरून ठेवलेले त्याचं काय करायचं ते सांगते. आता हे व्हेजिटेबल्स आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे, जेणेकरून याची चव थोडी वेगळी लागते धपाट्यांची. आपण जर ते व्हेजिटेबल्स तसेच टाकले ना तर त्याची टेस्ट ती लागत नाही. त्यासाठी कढईमध्ये तेलात थोडेसे मोहरी, जिरे टाकायचे, ते मस्त तडतडू द्यायचे आणि हळूहळू एक एक व्हेजिटेबल्स टाकायचे. सुरुवातीला कांदा, नंतर शिमला मिरची आणि बटाटं ते सगळं टाकून झालं की आपल्याला टोमॅटो शेवटीला टाकायचे आणि कोथिंबीर आपण कच्ची त्या बॅटरमध्ये तशीच टाकायची. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. पाहिजे असेल तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये हळदही टाकू शकता. हे मस्त व्यवस्थित 10 मिनटं वाफेवर येऊ द्यायचं. छान असं थोडंसं मऊ झालं की लगेच आपल्याला हे सगळं चटणी त्या बॅटरमध्ये टाकायची आहे. ही चटणी तुम्ही तशीही खाऊ शकता, खूप टेस्टी लागते. चला, आपली चटणी तयार आहे. 10 मिनटं वाफ दिल्यानंतर इकडं त्याला बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटर. जास्त काही वेळ लागत नाही. साधारण तुम्ही ही रेसिपी अर्ध्या तासातही बनवू शकता. आणि मग हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून लगेच असे धपाटे म्हणू शकता, पराठे म्हणू शकता किंवा चिलेही म्हणू शकता. खायला एवढे टेस्टी बाज लागतात ना, तुम्ही एकदा तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा टेस्टिंगला कसे लागतात. खाल्ल्यानंतर तर असं वाटतं की आपण अंडा भुर्जीच खातोय की काय. खूप टेस्टी लागतात. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. तुमच्या मैत्रिणींसोबतही रेसिपी शेअर करा. चला, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.